रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली आजची रेसिपी एकदम मस्त हेल्दी अशी ब्रेकफास्ट रेसिपी आहे। तुम्ही ब्रेकफास्टसाठीच नाही तर जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता। आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे बीट पनीर पराठा। म्हणजे बीटचे पराठे केलेले आहेत पनीरचं स्टफिंग करून। अतिशय चविष्ट असे हे पराठे लागतात। लहान मुलांना मोठ्यांना घरातील सगळ्यांनाच हे पराठे खूप आवडतात। हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा कुठल्याही हिरव्या चटणी बरोबर तुम्ही हे खाऊ शकता। आता पराठे करण्यासाठी इथे मी 2 मोठे बीट घेतलेले आहे। बीटची मी वरची साल काढून घेतेय। साल काढून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा बीट धुवून घ्यायचं आहे। आणि आता ह्याची मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे। बीट पुन्हा मी धुवून घेतलेत आणि सुरीने त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। सुरीने असं मी कापून घेतेय। आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट तयार करायची आहे। याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे पहा किती छान मस्त पेस्ट झाली आणि कलर सुद्धा किती छान दिसतोय याचा। आता या बाउलमध्ये मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुमचं जेवढं पराठेचं प्रमाण आहे, तुम्ही जेवढे पराठे करणार आहे त्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घ्या। आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ही आपण जी बीटची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट आपण त्याच्यात घालायची आहे आणि पोळीच्या पिठाप्रमाणे याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट करायचं नाही आणि खूप सैलही करायचं नाही। आपल्याला व्यवस्थित पराठा असा छान लाटता येईल। आणि जर तुम्हाला पीठ मळताना पाणी कमी पडलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते तुम्ही पीठ मळताना वापरू शकता। हे आता आपले पीठ छान मळून झाले, ते आता 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता इथे मी पनीर घेतलेलं आहे, 250 ग्रॅम पनीर घेतले, ते असं खिसून घ्यायचं आहे। पनीर खिसून झाले आपलं, त्याच्यामध्ये मी आता चिली फ्लेक्स घालते आणि हे मिक्स हर्ब आहे। हे तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल। आणि आता मी याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी घालते आणि चिली फ्लेक्स पण नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता। याच्यामध्ये मी आता कसुरी मेथी घालून थोडंसं मीठ घालते, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि याचं छान असं मिक्स करून हे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण पराठे करण्यासाठी इथे पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे। खूप मोठा नाही आणि खूप छोटा नाही, असा मीडियम साईजचा गोळा घेऊन त्याची अशी वाटी तयार करायची आहे हाताने। आणि त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं सारण हे जे आहे ते त्यामध्ये भरून, अगदी पुरणपोळी करताना जसं आपण पुरण भरतो तसंच हे सारण याच्यामध्ये भरून याचं असं छान तोंड बंद करून घ्यायचं आहे। आणि आता याची पोळी लाटून घ्यायची आहे। हा पराठा लाटताना जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडही लाटायचं नाही। हे पहा, आता हा पराठा आपण व्यवस्थित असा छान गोल लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण दोन्ही बाजूने तीळ लावून घ्यायचं आहे। आता मी इथे वरती आधी वरच्या बाजूला तीळ लावून घेते, पुन्हा लाटून घेते, म्हणजे मग ते तीळ जे आहेत ते व्यवस्थित त्या पोळीला चिकटून बसतील। आता दुसऱ्या बाजूने पण मी हे तीळ लावून घेते, पुन्हा त्याच्यावरती लाटून घेते, म्हणजे ते सुद्धा दुसऱ्या बाजूला तीळ चिटकून बसतील। आता हे आपलं लाटून झालेला आहे पराठा, तो आपण आता तव्यावरती शेकून घ्यायचा आहे। तवा गरम झाला आहे, त्याच्यावरती मी पराठा शेकण्यासाठी घातलेला आहे। पराठा दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचा आहे। तुम्हाला तूप हवं आहे तर तूप तुम्ही पराठ्याला लावू शकता, बटर लावायचं असेल तर बटर लावू शकता किंवा तेल लावायचं असेल तर तेलसुद्धा तुम्ही या पराठ्याला लावू शकता। हे पहा, पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। पराठा जेवढा छान खरपूस भाजला जातो तेवढं त्याची टेस्ट खूप छान लागते। हे पहा, पराठा आपला छान दोन्ही बाजूने भाजून झालेला आहे, तो आता मी प्लेटमध्ये काढून घेते। हे पहा, मस्त छान भाजून झाला आहे आणि त्याच्यावरचे तीळ पण किती छान दिसत आहेत। आता तुम्हाला दाखवते मी त्याच्या आतमधलं स्टफिंग। हे पहा, व्यवस्थित छान असं स्टफ झालं आहे आणि आपला पराठासुद्धा छान लाटून आणि शेकून झालेला आहे। आता हे आपले सगळे पराठे मी छानपैकी असे सर्व केलेले आहेत। ते तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता।
तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा हे पराठे नक्की आवडतील. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.